पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आज कामबंद आंदोलन केलं जात आहे। काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेमध्ये घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलंय। सकाळी 10 वाजता पालिकेसमोर निदर्शनं केली जाणार आहेत। पुणे महापालिकेचे आधीचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी निवृत्तीनंतर सरकारी बंगल्यातील वस्तू स्वतः सोबत नेल्याचा आरोप आहे। या आरोपाच्या चौकशीसाठी मागणी करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांना भेटण्यासाठी गेले असता वाद झाला। महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी घरात घुसून मारू अशी दमदाटी केल्याचा आरोप करत मनसैनिकांनी चांगलाच राडाही घातला। या घटनेचा निषेध दर्शवत आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन पुकारलंय। तर मनसेच्या या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या कार्यकर्त्यांना 10:30 वाजता पोलिसांनी हजर राहायलाही सांगितलंय। मनसेचे पदाधिकारी काल विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांना भेटण्यासाठी पुणे महापालिकेत आले असता वाद झाला। तो वाद वाढत गेला आणि त्याचं पर्यावसन मनसेच्या आंदोलनामध्ये झालं आणि त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। दुसरीकडे पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि पुणे महापालिकेच्या समोर आपण पुणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची या ठिकाणी या जमवाजमव पाहतो आहोत। कारण मनसेकडून आज देखील जर आंदोलन झालं तर त्याची खबरदारी म्हणून महापालिकेकडून तयारी होताना आपण पाहतो आहोत। मात्र सुरुवातीला जसं म्हटलं प्रकरण होतं आधीचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी त्यांच्यासोबत सरकारी वस्तू घेऊन गेल्याच्या आरोपाचं मात्र त्याला वेगळंच वळण लागलं आणि आज त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातील महापालिकेचे कर्मचारी काम बंद आंदोलन करतायत। कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।